मंडळी, मी करुणा बांधे पुन्हा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज मी तुम्हाला लाडू हा प्रकार दाखवणार आहे। लाडू हे मी भाजलेल्या चण्याचे बनवणार आहे। तर त्याच्यात काय काय वापरणार आहे हेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर माझी बडबड कमी करूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे भाजलेले चणे, आता ह्या चण्यांचे आपण थोडीशे जे साला असतात ते बरोबर असे घासल्यावरती निघतात। जेवढे निघते तेवढेच काढायचे, बाकीचे आपण चणे हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता हे याप्रमाणे आपण वाटून घेतले तर थोडेसे जाडसर राहिलेत आपले काय काय। तर आता आपण हे थोडेसे चाळून बघूया की याच्यातून किती क्लीन होतं ते। तर आता ही गहू चाळायची मी चाळण घेतले। आता आपण ह्याच्यात जे चणे वाटून घेतले आहेत चणे आपण थोडेसे चाळूया। कारण की का चाळतोय त्याच्या मागचं कारण पण मी तुम्हाला सांगते की थोडेसे जे कडक असतात चणे त्याची काय सालं निघत नाही, पण वाटले जातात थोडेफार, तर काही नाही वाटले जात। तर ते मग दातात नको यावे कडकवाले, म्हणून मी थोडेसे चाळून घेते। एकदम पण क्लीन नाही घ्यायचे। याप्रमाणे हे जाडसर जे राहतात हे आपण खाताना दातात येतील, म्हणून मी हे चाळून घेतले। आता आपण हे बाजूला काढूया। तर हे आपलं सगळं चाळून झालंय बेसनचं। आता आपण दुसरं रेडी करूया। आपण गूळ घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काजू बदाम घेतलेत, मी पंपकिन सीड घेतलेत आणि वॉटरमेलन सीड घेतलेत। तर हे थोडंसं मी फ्राय करून घेतलंय। आता हे हे ड्रायफ्रूट जे आहे ते आपण वाटून घ्यायचं आहे। तर चला आपण हे पण आता याप्रमाणे आपल्याला बारीक करून घ्यायचं सगळं। तुम्हाला मागून जो बॅकग्राऊंड ऐकायला येतो तो आमच्या घरात बिग बॉस चालू आहे। बिग बॉस बघतोय सगळे। तर आता पुढची प्रोसिजर चालू करूया आपण। तर आपण भांडं घेतलंय। आता ह्याच्यात चणे जसं आपण बेसन भाजून घेतो थोडंसं त्याप्रमाणे हे पण भाजून घ्यायचंय। हे आता तुम्हाला दिसायला कसं दिसतंय मला माहित नाही, व्हाईट दिसत असेल। तर आता हे थोडंसं लालसर आपण भाजून घेणार आहोत। थोडंसं लालसर भाजून घेऊया। मला जातील 15-20 मिनिटं तरी जातील, 15 मिनिटं तरी जातील। तर आपण पहिला नीट भाजून घेऊया। हे आता आपलं भाजून झालंय, लालसर झालंय, कलर बदलला याचा। आता याच्यात आपण जे ड्रायफ्रूट वाटले ते टाकूया। आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आता याच्यात तूप थोडं मिक्स करूया, एकदम करायचं नाहीये। तर यावेळेस मी चितळेचं तूप आणलं आहे। आपण चितळेच्या तुपामध्ये आपण बनवणार आहोत लाडू। आता मी एवढं बघूया आपण हळूहळू। आतापर्यंत मी 4 चमचे वापरून झाले। अजून आपण 2 चमचे वापरूया ह्याच्यात। सफेद कलर वाकई में बहुत अच्छा है। वो फेंस सिटर्स बनकर सेफ खेल रहे हैं, मगर मैंने देखा है आज ये बदलेगा क्योंकि वक्त आ गया है। आपण एकदम पातळ नाही हे करायचे, कारण की आता आपण हे काढून घेऊया। हे तूप आपण ह्याच्यात गूळ मिक्स करायचे, म्हणून पहिला गूळ तापवायला लागेल। काढून घेऊया कशात तरी आणि मग आपण गूळ ऍड करूया याच्यात। तर आपण या बाजूला तुम्हाला दिसते मी बेसन काढलंय। आता आपण ह्याच्यावर गूळ टाकूया।
तर आता गुळ वितळला आहे, आपण ह्याच्यात बेसन टाकूया. क्योंकि मुझे ऐसा लगता है कि वो घर में किसी भी मामले में इंटरेस्टेड नहीं. गॅस बंद करूया. थोडंसं कोमट झालं, थोडंसं झालं ह्याचे लाडू वळायला चालू करूया, कारण की हे झालंय. हे बघा, और इट्स हाई टाइम कि वो सबसे एक कनेक्शन. और मेरे को नो हार्ड फीलिंग्स. मैंने बोला नहीं मैम, हार्ड फीलिंग्स है. मुझे शायद का समझ आया, मुझे अर्फी जी का समझ आया, ठीक है, बहुत फेयर था. सारा ने क्या बोला कि अविनाश की वजह से. ये क्या बकवास है? तुम लोग सीधा बोलो ना कि उसको तोड़ना चाहते हो, तुम लोग हटाना चाहते हो. तुम्हारी दोस्ती करा, तुम्हारे सब तो अब सारा मेरे बहुत बड़ा शौक था यार तुम्हारे ऊपर खाना का है ना, सारा डिनर का. याप्रमाणे लाडू तयार होतात आपले. आता आपण सगळे लाडू बनवून घेऊया. तर याप्रमाणे आपले लाडू रेडी झाले. थंड तर नाही झाले, पण अजून थोडीशी व्हायचे. थंड थोडीशी कोमट आहे, चांगले होतात लाडू. तुम्ही पण बनवून बघा. तर मंडळी, तुम्ही या प्रकारे लाडू बनवून बघा, खूप छान होतात आणि प्रोटीनयुक्त आहेत. तर तुमच्या हेल्थसाठी पण चांगले आहेत, मुलांसाठी, ऑल फॅमिलीसाठी चांगले आहेत. तर माझी ही रेसिपी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए बाय बाय.